नमस्कार मित्रांनो. सध्या आता स्पर्धा परीक्षेचे वारे सुरू झालेले आहेत. नोटिफिकेशन्स येत आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट्स येत आहेत. यूपीसीची असेल, राज्यसेवा कंबाईन यूपीएससीची नागरिक सेवेची असेल. आता हळूहळू ह्या सगळ्या नोटिफिकेशन्स येणार, ॲडव्हर्टाइजमेंट्स येणार आणि जो लाखो संख्येनं हा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा जो वर्ग आहे, जे उमेदवार आहेत, त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी आता चलबिचल निर्माण व्हायला सुरुवात होते. कारण हे तुमच्या एकट्याचं स्वप्न नाहीये. खूप साऱ्या लोकांच्या अपेक्षा तुमच्यासोबत जोडलेल्या आहेत. जेवढ्या जास्त लोकांना आपण सांगतोय तेवढे जास्त एक्सपेक्टेशन आपल्यावरती येतात. आणि जेव्हा खूप साऱ्या अपेक्षा येतात, प्रेशर आपल्यावरती निर्माण होतं, तेव्हा कुठेतरी आपण नर्वस व्हायला लागतो. प्रत्येक उमेदवार थोड्या जास्त प्रमाणामध्ये नर्वस असतोच. आणि ह्याच्यामध्ये काही वाईट गोष्ट नाही, ही नॅचरल ह्युमन टेंडन्सी आहे. हा पल्ला आपल्याला पार पाडायचाच आहे. शेवटी ही परीक्षा पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पूर्व मुख्य मुलाखत होईल तेव्हा तुमची खरी परीक्षा सुरू होणार आहे, जेव्हा तुम्ही प्रशासनात जाणार आहे. तर त्याच्यामुळे एवढं जास्त टेन्शन पण घ्यायची गरज नाहीये. खूप जास्त प्रेशर घेतल्यानंतर आपला परफॉर्मन्स काय होतो, डिक्रीज होतो, कमी होतो. आणि जेव्हा आपण यूपीएससी आणि राज्यसेवेची तयारी करतो, कारण की या दोन सगळ्या टॉप मोस्ट एक्झामिनेशन्स आहेत आणि विषय यामध्ये खूप डीप डाऊन दिलेले आहेत. म्हणजे इतिहासापासून तंत्रज्ञानापर्यंत आणि पॉलिटीपासून इकॉनॉमिक्स पर्यंत आपल्याला चारही बाजूनं मजबूत करणारी ही प्रोसेस आहे. तर जेव्हा आपण यूपीएससी किंवा राज्यसेवेचा अभ्यासाला लागतो, तर आपले दोन टार्गेट असले पाहिजे. फर्स्ट, आपली ड्रीम पोस्ट जी आपल्याला मिळवायची आहे, IAS IPS असू द्या, DC DYSP असू द्या, ती मला मिळवायची आणि त्यासाठी मला अभ्यास करायचा आहे. कारण की ते वेळ लागणं सुद्धा महत्वाचं आहे. ते वेळ लागलं तर आपला परफॉर्मन्स वाढतो, आपली मेहनतीची कॅपॅसिटी वाढते, आपला स्कोअर वाढतो आणि पोस्ट मिळण्याचे चान्सेसही वाढतात. तर पहिलं टार्गेट आपलं असलं पाहिजे की मला ही पर्टिक्युलर पोस्ट मिळवायचीच आहे. आणि ती का मिळवायची, तर त्याचे टार्गेट्स पण आपले क्लिअर पाहिजेत. माझं स्वप्न आहे, आई वडिलांचं स्वप्न आहे म्हणून मला IAS बनायचंय किंवा IPS बनायचंय नाही. IAS IPS म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या चेअरवरती बसणार आहात, तुमची एक साईन हजारो लोकांना प्रभावित करणार आहे. तर साहजिकच तुमचे हे इंडिव्हिज्युअल स्वप्न नसायला पाहिजे. तुम्हाला सोसायटीसाठी काय करायचंय, तुम्हाला नेशन बिल्डिंगसाठी काय करायचंय, हे प्रामाणिक स्वप्न असलंच पाहिजे. प्रशासनामध्ये ह्या कमतरता आहेत, तिथे मला इम्प्रुव्हमेंट करायची, त्या सुधारायच्या आहेत. पोलीस प्रशासनामध्ये जर मला जायचंय तर मला का जायचंय, कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत, कोणत्या गोष्टींशी मला फाईट करायची आहे, हे आपले टार्गेट्स क्लिअर असले पाहिजे. तर एमपीएससी यूपीएससी करताना पहिली गोष्ट क्लिअर पाहिजे ती म्हणजे आपली पोस्ट. आणि दुसरी गोष्ट क्लिअर करायची ती म्हणजे मला यूपीएससी एमपीएससीचा अभ्यास केवळ पोस्टसाठी नाही करायचा, तर मला एक इंडिव्हिज्युअल म्हणून, एक सिटीजन म्हणून आजच्या जगामध्ये, आजच्या स्पर्धेमध्ये टॉपला राहण्यासाठी मला यूपीएससी एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे, टॉपला राहण्यासाठी. कारण की मित्रांनो, हे बघा, आज 5-5, 6-6 लाख फॉर्म एमपीएससीचे, 8-10 लाख फॉर्म यूपीएससीचे भरले जात आहेत. आणि पोस्ट हे 1000च्या आतच असतात. 200, 500, 600, 1000 जे काही जागा निघतात त्या. फायनली जेवढ्या जागा असणारे, समजा 500 जागा आहेत, तर शेवटी 500 जागाच भरणार आहेत. भले आपण तयारी करणारे लाखो असू द्या. काही सिरियस कॅन्डिडेट जर बघायला गेलं तर पूर्ण भारतामध्ये यूपीएससीचे कॅन्डिडेट जे प्युअरली अभ्यास करतायत तर ते लाखाच्या आतच असतात. एमपीएससी मध्ये तेच बघायला गेलं तर आकडा असाच, तो सुद्धा खाली येतो. म्हणजे काही ठराविक जे उमेदवार आहेत, जे खरोखर अभ्यास करतात, त्यांच्यासोबत आपलं कॉम्पिटिशन आहे. आणि ते कॉम्पिटिशन मला द्यायचं आहे. कारण की हे कॉम्पिटिशन देताना एकीकडे मी पदासाठी तर तयारी करतोच आहे, दुसरीकडे जर मला ते पद मिळत नाही आणि मी 12वी पासून 3 वर्ष देतोय किंवा आफ्टर ग्रॅज्युएशन मी 1-2 वर्ष देतो यूपीएससी एमपीएससीला, तर मला एवढं नॉलेज मिळालं पाहिजे की मी कोणत्याही क्षेत्रात जाईल ना, तर मी तिथे अव्वल असेल. आणि मित्रांनो, मी ते तुम्हाला ना पर्सनल गॅरंटी देतो, माझी वैयक्तिक गॅरंटी मी तुम्हाला देतो. यूपीएससीची ही प्रक्रिया किंवा राज्यसेवेची ही जी प्रोसेस आहे ना, हा जर अभ्यास आपण 1.5 वर्ष मन लावून केला, 1.5 वर्ष मन लावून इमानदारीने जर अभ्यास केला ना, तर जीवनामध्ये आपण कधीच वेस्ट जाणार नाही, जीवनामध्ये आपण कधी वाया जाणार नाहीत, ही माझी गॅरंटी आहे. कारण की इतिहासापासून तंत्रज्ञानापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात आणि त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम सर्वसामान्यांवरती कसा होतो ना, हे सुद्धा तुम्हाला समजलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही जीवनात कधी व्यर्थ जाणार नाही. मग आता आपल्याला कळालं की आपल्याला 2 टार्गेट ठेवायचे आणि अभ्यासाला लागायचे, राज्यसेवेचे आणि यूपीएससीच्या अभ्यासाला आपल्याला लागायचंय. तर अभ्यास करताना राईट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आता ह्याच्यावरती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर जेव्हा आपल्याला यूपीएससीची तयारी करायची, तर सगळ्यात आधी आपलं टार्गेट ओळखा. आपलं टार्गेट काय आहे? 3 टप्पे: पूर्व, मुख्य आणि मुलाखत, ज्याला आपण व्यक्तिमत्व चाचणी म्हणतो. ऑलवेज इंटरव्ह्यूला पर्सनॅलिटी टेस्टच म्हणा, कारण की ही खरोखर तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट आहे, तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू ही वेगळी गोष्ट झाली, पर्सनॅलिटी टेस्ट ही वेगळी झाली, त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स गोष्ट झाली. तर पर्सनॅलिटी टेस्ट पर्यंत आपले हे टार्गेट आहे. चला, एक तर गोष्ट क्लिअर झाली की आपल्याला 3 टप्पे पूर्ण करायचे. हे 3 टप्पे जे पूर्ण करायचे त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स येतात.
तर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स हे काय झाले, आपले कोर सब्जेक्ट झाले. यांचा जर आपण अभ्यास करतोय तर राज्यसेवा आणि नागरी सेवा याची 60 ते 70% तयारी आपली होऊन जाते. म्हणजे कोर विषय आपल्याला करायचेच आहे. चला मग आता आपल्याला पूर्वच्या अभ्यासाला लागायचं आहे. आता 2024ला जे लगेच अभ्यासाला लागले त्यांच्यासाठी मी हे सांगत नाही. जे वर्षभरापासून अभ्यास करत आलेले आहेत त्यांनी कोणकोणत्या गोष्टी केलेल्या असाव्यात, कोणत्या गोष्टी केल्या नाहीयेत, आणि जे आता नव्यानं अभ्यासाला लागतायत त्यांनी नेमकं काय करायचंय, या दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे. तर पूर्वपरीक्षेचा अभ्यास करण्याच्या आधी विषय ओळखून घ्या. आपण काय करतो नॉर्मली, इतिहास आहे, फट घ्या वाचायला. प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, मेडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री. सेम विथ द पॉलिटी, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, लगेच पॉलिटी, भाग 1 भाग 2 झाला सुरू आपला. म्हणजे आपण ना इथे गडबड करायला लागतो सुरुवातीपासून, आणि विद्यार्थ्यांचा खूप जास्त कल असतो फॅक्ट कलेक्शन करण्यासाठी. अरे कधी संविधान निर्मिती झाली, मसुदा कधी तयार झाला. जिओग्राफी आहे तर मग कोणतं सगळ्यात उंच पर्वत आहे, त्याची निर्मिती कशी झाली. म्हणजे आपण काय करतो, फॅक्च्युअल कलेक्शन खूप जास्त करू लागतो, आणि जेव्हा खूप जास्त फॅक्च्युअल कलेक्शन सुरुवातीपासून करायला लागतो तेव्हा आपल्याला विषय समजत नाही, पण काही फॅक्ट्स आपल्याला कुठेतरी लक्षात राहतात. आणि जेव्हा आपण पूर्वपरीक्षेला बसतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे पेपर तर खूप वेगळा आहे, पेपर तर खूप अवघड आलेला आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण जेव्हा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला लागतो त्याच्या आधी आपल्याला काय करायचंय, तर 2 गोष्टी. पहिली स्टेप 2 गोष्ट. तर पहिली स्टेप आहे विषयांचा अभ्यास जेव्हा आपण सुरू करतो. समजा आता मी इतिहास वाचतोय किंवा मी पॉलिटी वाचतोय किंवा इकॉनॉमिक्स वाचतोय, तर सगळ्यात आधी माझा अप्रोच असेल की मला तो विषय समजून घ्यायचा आहे. इकॉनॉमी आहे तर मला इकॉनॉमी समजून घ्यायचंय की काय आहे सुरुवात त्याची. टाइप्स ऑफ इकॉनॉमीज, मायक्रो मॅक्रो इकॉनॉमिक्स, काय असतं मायक्रो, काय असतं मॅक्रो. म्हणजे प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना, प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करताना स्वतःला क्वेश्चन विचारा, स्वतःला प्रश्न विचारा की हा टॉपिक का आणि काय आहे त्या टॉपिकमध्ये. जेव्हा क्युरियासिटीनं आपण जेव्हा स्वतःला हे सेल्फ क्वेश्चनिंग करू तेव्हा आपल्याला काय होईल, उत्तरं मिळायला लागतील. जेव्हा तुमचा अभ्यास फिनिश होतो, दिवसाचा अभ्यास जेव्हा फिनिश होईल, आज मला समजलं मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमी काय आहे. आज मला समजलं की मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप का केलं जातं. आज मला समजलं की मूलभूत अधिकार काय आहेत. म्हणजे हे जे सॅटिस्फॅक्शन असतं ना, की कन्सेप्ट क्लिअर होत आहेत, विषय समजतायत, त्या विषयावरती मी बोलू शकतो, ओपिनियन प्लेस करू शकतो, हे खूप आवश्यक आहे. तर विषयाला जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताय तेव्हा विसरून जा की IAS व्हायचंय, IPS व्हायचंय. तेव्हा फक्त तुम्ही त्या विषयाचे विद्यार्थी बना. तो विषय मला समजून घ्यायचा आहे, आणि हा अप्रोच लाखो मुलांमध्ये नाहीये मित्रांनो. तो अप्रोच आधी डेव्हलप करा की मला विषय समजून घ्यायचे. तर हे झालं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आता एक आपण लाईव्ह एक्झाम्पल्स काय घेऊ. समजा पॉलिटीचा आपण अभ्यास करतोय आणि आपल्याला कळालं इलेक्शन कमिशन आहे ज्याचं काम आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभेपर्यंत इलेक्शन कंडक्ट करणं. म्हणजे भारतामधले जेवढे अपर लेवलचे इलेक्शन्स आहेत ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पूर्ण करतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं की एखाद्या पक्षाला सिम्बॉल देणं, वाद असेल तर वाद मिटवणं, हे सगळं ECI करतं. म्हणजे आपली कन्सेप्ट क्लिअर झाली की भारतामध्ये जेवढे मेजर इलेक्शन्स आहेत ते ECI करतो. आता ह्याला प्रॅक्टिकली कसं करायचं. पहिली स्टेप, आपली जी पहिली स्टेप आहे ना त्याचा हा दुसरा भाग. पहिला भाग काय, विषय ओळखणं, कन्सेप्ट क्लिअर करून घेणं. दुसरा भाग प्रॅक्टिकली पाहणं. म्हणजे आता समजा मी 2-3 तास अभ्यास केलाय आणि आता मी उठलोय अभ्यासावरून. जेव्हा मी न्यूजपेपर वाचतोय, न्यूज पाहतोय, तेव्हा मी बघेल अरे आता इलेक्शनचे न्यूज चालू आहेत. इलेक्शनमध्ये आपण बघतोय की अरे जे चिन्ह वाटपावरून आहे त्याच्यावरती वाद होत आहेत, पक्षांतर होत आहेत. म्हणजे जी पॉलिटी आपण तिथे अभ्यासली तिला प्रॅक्टिकली बघतोय. म्हणजे गोष्टी फुल्ली म्हणजे एकदम मुळापासून आपल्या लक्षात राहतात. ती कन्सेप्ट आपल्या लक्षात राहते. आणि कोणत्याही विषयाची सुरुवात करताना ह्या 2 गोष्टी झाल्या पाहिजे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि प्रॅक्टिकल त्याचं इम्प्लिमेंटेशन. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, या 2 गोष्टी व्हायला पाहिजेत मित्रांनो. तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा पण येणार नाही, आणि तुम्ही जो अभ्यास करताय, जे लेक्चर बघताय, जे क्लासेस करतायत ते खरोखर आपल्याला प्रॅक्टिकली आहेत की नाहीत, आपल्याला एका योग्य वेने घेऊन जात आहेत की नाहीत, हे सुद्धा तुम्हाला समजायला लागेल. म्हणजे विषय आता इथे विषयाची कन्सेप्ट क्लिअर होते. ही झाली पहिली स्टेप, पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाची पहिली पायरी, विषय क्लिअर होणं. आता जेव्हा विषय क्लिअर होतो तेव्हा माझी दुसरी स्टेप काय असायला पाहिजे. जेव्हा मी सेकंड रिडिंगला बसतोय तेव्हा मी काय करणार, खूप जास्त फॅक्ट कलेक्शन करणार. ही एक राईट स्टेज असते फॅक्ट कलेक्ट करण्याची, कारण की विषय मला समजलेत, कन्सेप्ट माझ्या क्लिअर झालेल्या आहेत. इकॉनॉमी असू द्या, EVS असू द्या, सगळ्या गोष्टींना, सगळ्या विषयांना ह्या ज्या मी तुम्हाला स्टेप सांगतोय ना, ईच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला लागू होते. कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला प्रत्येक विषयाबद्दल पण सांगेल की कशा प्रकारे हे लागू होत आहे. तर प्रत्येक विषयाला लागू होतं. कन्सेप्ट क्लिअर करणं, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, कन्सेप्ट क्लिअर, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन.
हा UNFCCC सुरू झालं 1992ला, तेव्हापासून कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होत्या ज्याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन येत आहेत. तर लगेच मी युट्यूबला बघेल की UNFCCC काय आहे, थोडंसं ग्राफिकल बघेल काय आहे. ठीक आहे, मला पुन्हा आता तुम्ही 2-3 वर्षामध्ये बघितलं जिओलॉजिकल टाइम स्केलवरती क्वेश्चन आले जिओग्राफीमध्ये. काय आहे जिओलॉजिकल टाइम स्केल, चला कुठे ग्राफिकल इन्फॉर्मेशन मिळते का, युट्यूबला टाका, गुगलला टाका, पूर्ण ग्राफिक्सनं तुम्हाला कळेल. प्रॅक्टिकल कळतं लगेच. अरे बिग बँग झाला होता तर कसा झाला होता, टाका युट्यूबला, बघा 5 मिनिटात. पण ते करताना 2 तासाचा अभ्यास आणि 20 तासाचा डिजिटल डेटा असं नाही करायचं. म्हणजे 2 तासाचा अभ्यास 20 तासाचं प्रॅक्टिकल नाही करायचं आपल्याला. 20 ते 30% वेळ द्यायचा आहे तुमच्या प्रॅक्टिकल अभ्यासाला. एखादा न्यूज बघताय ठीक आहे, 2-4 तास अभ्यास केलाय तर 15-20 मिनिटाच्या न्यूज मध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्या न्यूज चालू नसतील तर युट्यूबला ते टॉपिक बघा, सर्च करा, एक 10-15 मिनिटं रिसर्च करा, बस सोडून द्या. तेवढंच प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला घ्यायचे, काय चाललंय सध्या, आणि मग बघा तुमचे विषय कसे क्लिअर होतील. मग दुसऱ्या स्टेजला आपल्याला काय करायचंय, फॅक्ट कलेक्शन. मग त्याच्यामध्ये बुक्स असतील, क्लासेसच्या नोट्स असतील, या गोष्टी तिथे तुम्हाला खूप मदत करणार आहेत. मग सगळ्या फॅक्ट्स टॉपिक वाईज तिथे अटॅच करायच्या, लिहून काढायच्या. समजा मूलभूत अधिकार काय तर खूप इसेन्शियल गोष्ट आहे, त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही. भारतातल्या नागरिकांना ते खूप मोठ्या प्रमाणात भेटलेत, आर्टिकल 12 ते 35 मध्ये भेटलेले आहेत. खूप साऱ्या केसेस झालेल्या आहेत आणि केसेसमध्ये आपल्याला हे समजतं की पार्लमेंट आणि सुप्रीम कोर्टमध्ये खूप सारे वाद होत होते आणि सुप्रीम कोर्टनं ऑलवेज जनतेचा, मूलभूत अधिकारांचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पार्लमेंटनं जे एफर्ट घेतलेले आहेत, बरेचसे अमेंडमेंट्स घेतलेले आहेत, ते सुप्रीम कोर्टवरती किंवा मूलभूत अधिकारांवरती कुठेतरी नियंत्रण आणण्यासाठी. ही थीम कळाली, कन्सेप्ट कळाली मूलभूत अधिकाराची बाजूला. आणि जेव्हा फॅक्ट कलेक्ट करायचे तेव्हा मग काय, तर आर्टिकल 12 ते 35, 12 काय आहे, 13 काय आहे, 13 मध्ये कोणकोणत्या केस आल्या होत्या, हा मग शंकरी प्रसाद आहे, गोलकनाथ आहे, केशवानंद भारती आहे, LIC आहे, मनेका गांधी आहे. मग हे आपल्या फॅक्ट कलेक्शन सुरू होणार. मग 14 काय, 15 आर्टिकल काय आहे, हे फॅक्ट कलेक्शन सेकंड टाइमला आपल्याला करायचं आहे. सगळ्यात आधी विषय क्लिअर करा, सेकंड याच्यामध्ये फॅक्ट कलेक्शन करा. जेव्हा तुमचे सगळे विषय होऊन जातील तेव्हा तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे लॉट्स अँड लॉट्स ऑफ टेस्ट सिरीज. तुम्ही जो विषय अनुभवलाय, तुम्ही जो विषय शिकला आहात, समजून घेतला आहे, ज्या फॅक्ट्स कलेक्ट केलेल्या आहेत, त्याच्यावरून तुम्हाला किती मार्क्स पडतायत, तुम्ही किती पाण्यामध्ये आहेत, किती गोष्टी आपल्याला समजल्या आहेत, हे आपल्याला खूप साऱ्या टेस्ट सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कळायला लागेल. तर तिसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेज असते रिव्हिजन अँड क्वेश्चन पेपर. रिव्हिजन अँड क्वेश्चन पेपर. आणि तुमच्यापैकी ज्यांनी जानेवारी 2023 किंवा त्याच्या आधीपासून अभ्यासाला लागले असतील MPSC किंवा UPSCच्या, त्यांची आत्ता ही स्टेज असायला पाहिजे, रिव्हिजन क्वेश्चन पेपर, रिव्हिजन क्वेश्चन पेपर. आणि जे नुकतेच आता अभ्यासाला लागले आहेत त्यांनी पण काय करायचं हे मी शेवटी सांगतो तुम्हाला. पण इथे एक गोष्ट क्लिअर करा की आता आपल्याला काय करायचंय, रिव्हिजन आणि क्वेश्चन पेपर, ज्यांचा अभ्यास वर्षभर झालेला आहे. आणि आता कसलीही भीती मनामध्ये आणण्यामध्ये काही फायदा होणार नाही मित्रांनो. कारण की आता 4 महिन्यात एक्झाम आहे, 4-5 महिन्यात आता एक्झामच आहे सुरू, राज्यसेवा झाली की UPSC झाली की कंबाईन आहे. तर एक्झाम आज न उद्या येणार आहेत, आपल्याला द्यायच्या आहेत. त्याच्यामुळे ना खूप जास्त घाबरून जाऊ नका, खूप जास्त गडबड करू नका. विचार करा, उद्या जर तुम्ही IAS IPS झालाय, DCDYSP झालाय, तुमचा एकीकडे सत्कार होत असेल आणि दुसऱ्या तासाला होऊ शकते की तुम्हाला कुठेतरी रेड मारायला जावं लागेल. बरोबर की नाही? सिच्युएशन किती झपाट्याने बदलेल जेव्हा तुम्ही प्रशासनात जाताय. उद्या काय होईल आपल्याला सांगता येत नाही, संध्याकाळी काय होईल आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे ती खरी परीक्षा आहे आणि तिथे तुम्हाला काय ठेवावं लागेल, संयम, पेशन्स. आणि ते पेशन्स ठेवण्याची सवय आत्तापासून लावा. ती सवय आत्तापासून लावा. नाहीतर अरे ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे, क्लासेसची ऍडव्हर्टाइजमेंट सुरू झाल्या, हे ते विषय एवढ्या डीपमध्ये, तेवढ्या डीपमध्ये, हे होणार ते होणार, चालू होणार. प्रत्येक जण आपापल्या परीने मेहनत करताय. प्रत्येकाला लाईफमध्ये डेव्हलपमेंट हवी आहे आणि प्रत्येक गोष्ट त्यासाठी वेगळ्या तुम्हाला ऑफर पण करतील. पण त्याचं प्रेशर नका घेऊ. अरे माझं हे राहिलंय, माझं ते राहिलंय, 1 वर्ष झालं मी अभ्यास करतोय पण मला वाटत नाही मी होईल का नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवरती शक घ्यायला लागता तुमचं सिलेक्शन होणार नाहीये. कारण की स्वतःवरती विश्वास नाहीये तर बाकीचं पूर्ण विश्व आपल्यावरती कसा विश्वास टाकेल, मग ते कोणीही असू द्या. तर एक गोष्ट प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, जर 300 जागा आहेत तर 300 जागा आहेत आणि त्याच्यापैकी मला एक काढायची आहे आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे, शांततेनं करणार आहे. एक्झामच्या आधी मला वाटतंय ना माझा 60 ते 70% अभ्यास झालाय, बस आहे. पण ते 60 ते 70% अभ्यासावरती पूर्ण विश्वास ठेवा की यस, माझा हा अभ्यास जो झालाय ना तो खूप छान पद्धतीने झालेला आहे. मला विषयाची व्यवस्थित समज आहे, मी फॅक्ट कलेक्शन पण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि मग लागा अभ्यासाला. पेशंटली राहा, कूल राहा, शांत राहा. कारण की आधी कधी बघा तुम्ही एखादा पॉलिटिशियनचा इंटरव्ह्यू घ्यायला गेला, तो पटापट बोलेल, शिवीगाळ करेल, काही पण बोलू शकते. बट तरी तुम्ही एखाद्या IAS ऑफिसरला किंवा एखाद्या सनदी अधिकाऱ्याला बोलताना बघितलंय का असं, इम्पेशंट होऊन बोलताना, क्विक रिॲक्शन देताना,
नसेल बघितलं. कारण की पेशन्स ही की आहे तुमच्या योग्य करिअरची, जर तुम्हाला ब्युरोक्रेसीमध्ये जायचं आहे. आणि एक ब्युरोक्रॅट्स म्हणून तुमच्याकडे पेशन्स असणं खूप आवश्यक आहे आणि त्याची सुरुवात आतापासून असली पाहिजे. कूल राहा, पेशंटली राहा, कारण की एक्झाम होणारच आहेत, क्वेश्चन्स येणारच आहेत आणि जो सिलेबस दिला त्यातूनच येणार आहेत. त्याच्या अकॉर्डिंग जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलाय तर घाबरण्याचं काय कारण नाही. कधी कधी काय होतं, मित्रांशी चर्चा होते, हा विषय झालाय का, तो विषय झालाय का, एका दुसरी एक अनोखी फॅक्ट कळते, सिलेबसशी धरून असेल किंवा नसेल, अरे असं असं झालंय, तसं तसं झालंय, वापस आपल्यावरती प्रेशर वाढतंय. आणि का होतं, कारण की आपल्याला सिलेबस कळालेला नसतो. मित्रांनो, तुम्हाला जर पुढे चांगली गाडी तुमची चालवायची आहे ना, तर सिलेबस तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे. आज 1.5-2 वर्ष झालं अभ्यास करणारे मुलं आहेत, मग त्यांना जर तुम्ही विचारलं ना डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय काय टॉपिक्स येत आहेत, इंटरनल सिक्युरिटीमध्ये काय काय टॉपिक येत आहेत, नाही सांगू शकत. आणि ही प्रॅक्टिकली मी विचारलेलं आहे, बघितलेलं आहे, बोललेलो आहे. मग जर तुम्हाला सिलेबसच आपल्याला माहित नसेल तर आपण एक्झामिनेशन कशा क्रॅक करणार, एक्झामचा अप्रोच आपल्याला कसं कळणार. कारण की सिलेबसमध्ये दिलेला इच अँड एव्हरी सब्जेक्ट हा एकमेकांशी काय आहेत, हे इंटरकनेक्ट सब्जेक्ट आहे. हिस्ट्रीचा अभ्यास करतोय, पॉलिटीची पण तयारी होत असते, पॉलिटीलाही मदत होत असते. पॉलिटीचा अभ्यास करतोय, कुठेतरी इकॉनॉमीला हात लागतो, कुठेतरी IR ला हात लागतो. ओके, इकॉनॉमीचा अभ्यास करतोय, कुठेतरी ह्युमन जॉग्राफीला, इकॉनॉमिक जॉग्राफीला आपल्याला मदत मिळते. म्हणजे प्रत्येक विषय हे एकमेकांशी जोडलेले आहेत. पर्यावरण सायन्सशी जोडलेलं आहे, पर्यावरण जॉग्राफीशी जोडलेलं आहे, पर्यावरण आधुनिक तंत्रज्ञानाशी पण जोडलेलं आहे, पर्यावरण आंतरराष्ट्रीय संबंधाशी पण जोडलेलं आहे. तर हे नेटवर्कच आपल्याला कधी समजत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले काय करा, हे सगळं अभ्यास वगैरे तुम्हाला म्हटलं स्टेप बाय स्टेप करण्याच्या आधी सिलेबस सगळ्यात आधी ओळखून घ्या. ती खूप आवश्यकता आहे, ती गरज आहे एक्झामिनेशनची. नाही तर सिलेबस आपल्याला माहित नाही, विषय माहित झाले आणि फक्त विषयांचा अभ्यास करतोय, तर तो अप्रोच एक्झामचा जो असणार आहे तो आपल्यामध्ये डेव्हलप होणार नाही. तर सिलेबस माहिती असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि मित्रांनो, आपल्या मार्गदर्शक अकॅडमीची जी ऍप आहे त्याच्यामध्ये ना एक कोर्स आपण बनवलेला आहे, फर्स्ट स्टेप, पहिलं पाऊल. गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला परवडा म्हणून काही त्याची 200 रुपयापर्यंत फीस ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 200-300 पेजेसच्या पूर्ण सिलेबस डिकोड, फक्त डिकोडचे एवढे पेजेस तुम्हाला मिळतात आणि 10-15 तासाचे व्हिडिओज पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर कधी कुणाला विचारायची गरज पडणार नाही की इतिहासामध्ये काय आहे, जिओग्राफीमध्ये काय, पॉलिटीमध्ये काय, विषय काय, टॉपिकमध्ये सब टॉपिक काय, सब टॉपिकमध्ये पॉईंट्स कोणते करायचे, इतक्या डिटेल डिकोड केलेला आहे सिलेबसला राज्यसेवा आणि UPSCच्या. तर तो कोर्स नक्की पहा, खूप खूप फायदा होणार आहे त्याचा तुम्हाला. सो आता पुढे जाऊ, आपल्याला काय करायला, प्रिलिमच्या आधी अभ्यास कसा करायचा तर 3 स्टेपमध्ये: विषयांची ओळख, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, सेकंड थिंग फॅक्ट कलेक्शन, आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं रिव्हिजन अँड क्वेश्चन पेपर. जेव्हा खूप सारे क्वेश्चन पेपर आपण जेव्हा सोडवतो त्यामुळे आपल्या डोक्यामध्ये एक पॅटर्न तयार होतो की 100 पैकी किती क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. किती 100 पैकी जर मी 80-90 करतोय तर मला 110च्या पुढे मार्क भेटतायत, किंवा 100 पैकी मी 70 पर्यंत जातोय आणि माझा स्कोर 110च्या पुढे ऑलवेज जातोय. तर स्वतःचं हे अवरेज काढा की अक्युरन्सी किती ठेवायची आहे, 85-95 पर्यंत जायचंय की 70-75 पर्यंत राहायचंय, ही स्ट्रॅटेजी पण त्याच्यामध्ये काढा. प्लस जेव्हा आपण PYQ करू 10 वर्षाचे किंवा अदर मॉडेल क्वेश्चन पेपर करू, तेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना ना क्वेश्चन ऑप्शन्स याचा चांगला विचार करा. 10 वर्षाचे PYQ जरी आपण सॉल्व्ह करतोय तर 10 वर्षां म्हणजे 1000 क्वेश्चन झाले आणि 1000 क्वेश्चनचे 4 ऑप्शन्स म्हणजे 4000 ऑप्शन्स झाले. कमिशन काढून काढून कशा प्रकारचे ऑप्शन्स काढणार आहे, कारण की राज्यसेवा UPSC मध्ये शुअर शॉर्ट आपल्याला माहित असणारे क्वेश्चन एक 20-25% असतात. तर बाकीचे फक्त देवाचं नाव घेऊन तुक्का मारायचे असं नाही. बाकीचे क्वेश्चन्स आपल्याला हे इंटेलिजंट गेसनं सॉल्व्ह करावे लागतात. इंटेलिजंट गेस जो अभ्यासातून तयार झालेला असतो, कारण की शुअर शॉर्ट माहित असणारे क्वेश्चन्स वेगळे आपल्याला माहितच असतात, काही 20-25% माहित असतात, आणि बाकीचे जे क्वेश्चन असतात ना आपण ते वाचलेले असतात, पण आपल्याला नेमका ऑप्शन कोणता निवडायचा याच्यामध्ये आपण कन्फ्युज असतो. आणि जिथे आपण 2 ऑप्शन वगळतो ना तो क्वेश्चन आपण अटेम्प्ट करायला पाहिजे, आणि तो त्या 2 पैकी जे ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे तिथे येणार इंटेलिजंट गेस, आणि तो तुम्हाला मदत करणार, खूप मदत करणार. मग हे इंटेलिजंट गेस कशापासून तयार झालं, या पहिल्या स्टेजपासून: विषय, विषयाची ओळख, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, फॅक्ट कलेक्शन, आणि मग रिव्हिजन क्वेश्चन पेपर, आणि मग जाताय तुम्ही एक्झामला. खूप कमी पर्सेंट चान्सेस असतील की तुम्ही तिथून नापास होणार. ओके, मग आता प्रिलिम परीक्षा झाली, प्रिलिम तुमची झाली, लाखातून काही हजारांमध्ये तुम्ही आलात. 1000 पोस्ट असतील तर कमीत कमी 10 ते 12,000 लोकांना मुख्य परीक्षेला बोलवलं जातं. म्हणजे आता 10 ते 12,000 लोकांचं हे कॉम्पिटिशन असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही असणार आहे. आता इथं तुम्हाला काय करायचंय, इथं डेप्थनेस वाढवायची. विषयाची ओळख ऑलरेडी तुमची झाली होती, कारण की ती सुरुवातीलाच करायला पाहिजे. ओके,
ती तुमची झाली होती. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुम्ही केलेले आणि त्या प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनचा इथे तुम्हाला खूप फायदा आहे मेन्समध्ये. कारण की आता युपीसीचा विचार केला तर तुम्हाला ओपिनियन द्यायच्या आहेत. क्रिटिकली अनालाइज असेल म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अगेन्स्ट तुम्हाला तुमच्या ओपिनियन द्यायच्या आहेत किंवा त्याला अनालाइज तुम्हाला तसं करायचं, क्रिटिक्स तुम्हाला द्यायचे आहेत किंवा एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला डिस्कस करायचंय, गिव्ह युअर ओपिनियन असं सुद्धा विचारलं जातं, इल्युसिडेट इट असं सुद्धा विचारलं जातं. म्हणजे विविध आयामांनी आपल्यावरती आपल्याला काय करायच्यात, आपल्या ओपिनियन द्यायच्या. आणि ओपिनियन कधी देता येईल, जेव्हा आपल्याला विषयाचं चांगलं नॉलेज असेल, विषय आपल्याला समजलेला असेल. आणि प्रिलिमच्या आधीच जर तुम्ही विषयाची ओळख करून घेतली तर आता काय गरज आहे तुम्हाला, म्हणजे तेवढी पहिल्यापासून सुरुवात करण्याची गरज नाहीये. विषयाची कन्सेप्ट क्लिअर आहे, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन झाले म्हणजे मी ओपिनियन देऊ शकतो. फॅक्ट कलेक्शन केलं होतं त्याच्या पण माझ्याकडे आता नोट्स आहेत. म्हणजे आता मला काय करायचंय, फक्त रिव्हिजन करायचंय त्याचं. आणि जे सब्जेक्ट प्रिलिमच्या आधी मी केले नव्हते, जे फक्त मुख्यसाठी आहेत, ते मात्र आता अभ्यासाला घ्यायचे सेम वेनं. मग आता आपल्याकडे वेळ खूप उरणार आहे कारण की रिव्हिजनच करायचंय फक्त. तर मग आपला वेळ कुठे जायला पाहिजे, आपला वेळ आता जाणार आहे आन्सर रायटिंगमध्ये. आणि तुमचा जर वेल प्रिपेअर्ड असाल, युपीसीसाठी असाल, तर तुमचं ऑप्शनल सुद्धा आधीच कंप्लीट झालं पाहिजे, ते पण सेम मॅनरमध्ये. तर तुम्हाला आता काय करायचंय, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे. आणि एमपीसी राज्यसेवा जी आता पुढच्या वर्षीची लास्ट आहे, म्हणजे ह्या वर्षीची लास्ट आहे ऑब्जेक्टिव्ह, ती जर तुम्हाला आता द्यायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा सेम वेनं डेप्थनेस तुम्हाला गाठायचे. भले तुम्हाला आन्सर रायटिंग नाही करायची पण डेप्थमध्ये तुम्हाला जायचंय. समजा माहितीच्या अधिकारावरती पूर्वमध्ये एखादा क्वेश्चन आला तर तो खूप वरवरती येईल, अपॉइंटमेंटवरती येईल, एज क्रायटेरियावरती येईल, लोकांना कोणकोणत्या गोष्टी मिळतात त्याच्यावरती येईल. पण जेव्हा तुम्ही मेन्समध्ये बघतायत तेव्हा कायद्याच्या खोलवरती प्रोव्हिजन्स विचारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे इथे आपल्याला विषयांची काय करायची, थोडी डेप्थ वाढवायची आहे. मग विषय मेन्ससाठी काय, तर आणखी डिटेल आपल्याला कुठे मिळेल, आणि डिटेल म्हणजे कोणत्या डेप्थ पर्यंत जायचं. कारण की प्रत्येक विषयात पीएचडी होते हे पण तेवढंच नक्की आहे. तर कोणती डेप्थ गाठायची याच्यासाठी आपल्याला काय करायचं, मुख्य परीक्षेचे क्वेश्चन पेपर बघून घ्यायचे कुठपर्यंत आलेत. कारण की आता आपल्याला सिलेबस माहीत झालेला आहे, आपण विषयांची खूप छान पद्धतीने तयारी पण केलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला करायचंय की त्या विषयामध्ये खोली काय निश्चित करायची, कोणत्या खोलीपर्यंत आपल्याला जायचंय. त्यासाठी आपल्याला करावे लागतील क्वेश्चन पेपर्स. एक 3 ते 4 वर्षाचे क्वेश्चन पेपर बघून घ्या एमपीसी मुख्यसाठी. बाकी युपीसी मुख्यमध्ये फटाफट क्वेश्चन एका दिवसात बघून होतात. आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक गोष्ट समजेल, युपीसी मुख्यमध्ये कोणताही एक क्वेश्चन एका विषयाबद्दल नाहीये. हिस्ट्रीमध्ये तुम्ही एखादा क्वेश्चन करताय तो इतर विषयांना पण जोडलेला आहे. इकॉनॉमीमध्ये जर तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करताय तो पॉलिटीशी जोडलेला असू शकतो, तो आयआरशी जोडलेला असू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं विषय काय ते इंटरकनेक्ट आहेत. तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथे ओपिनियन प्लेस करता आल्या पाहिजे. आणि त्यासाठी गरज आहे लॉट्स ऑफ आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंग कशी केली जाते, काय मेन मुद्दे असतात, इंट्रोडक्शन, डिटेल्स, कन्क्लुजन काय, याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्वेश्चन कसे असतात, क्वेश्चनचे प्रकार किती, आन्सर रायटिंग कशी झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी सांगेल. आता टाइम आहे मुख्य परीक्षेला पण त्याच्या आधी मी तो व्हिडिओ बनवेलच. पण आता इथे आपली स्टेप बाय स्टेप आपण जे बघत आहोत त्या गोष्टी आपण करूयात. मग आता इथं मेन्स आली. मेन्समध्ये आपलं 10 ते 12,000 लोकांमध्ये कॉम्पिटिशन आहे. चांगला अभ्यास झाला, रिव्हिजन केलं, आन्सर रायटिंग आपण केली तर मेन्सला जा. मेन्सला लक्षात राहू द्या, युपीसी असेल तर तुम्हाला 6 तास लिहायचे एका दिवसाला. आणि जर एमपीसी पण करत असाल तर 2 दिवसातच तुमची मुख्य परीक्षा होते, 2-3 दिवसात तुमची मुख्य परीक्षा होऊन जाते. म्हणजे 6-6 तासाचा लोड आपल्या मेंदूवरती पडणार आहे त्यावेळेस. सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि ते कसं व्हायचंय, तर तुमचा हा जो अभ्यास, तुमचा शेड्यूल आहे रोजचं ना 7-8 घंटे अभ्यास करायचा कंटिन्युअसली म्हणजे परत 8 तास बसायचे असं नाही. प्रत्येक 1-2 तासाला ब्रेक घ्या, पण 7-8 तास दिवसातला तुमचा अभ्यास झाला पाहिजे. आणि जेव्हा तुमची पूर्व होती आणि मुख्यला जातात ना, मध्ये गॅप नका पडू देऊ. 2-2, 3-3 दिवसाचा जर गॅप होतोय ना मित्रांनो, तो वापस लिंक जोडायलाच 1-2 दिवस लागतात. आणि एवढा मोठा जो लॉस आहे ना, तो आपण सहन नाही करू शकत प्री आणि मेन्समध्ये. मग आपला कॉन्फिडन्स पण डिक्रीज होतो. सो पूर्व आणि मुख्यमध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची. 7 ते 8 तास आपल्याला अभ्यास करायचाच आहे. आणि मग एकदा बॉडीला सवय झाली की आपण बसतोय, अभ्यास करतोय, लिहितोय, मेंदूला सवय झाली की तेच आहे, ते हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, तर तुमचं परफॉर्मन्स सुद्धा मुख्यला खूप चांगलं असतं. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट तुम्ही केलेला आहे, विषय तुम्हाला समजलेला, तर आन्सर रायटिंग पण तुमची तेवढी इफेक्टिव्ह होते. काही फक्त नियम आहेत आन्सर रायटिंगचे तुम्हाला समजले पाहिजे. चला, मेन्स झाली. आता होणार काय, तर 1,000 पोस्ट होते, 12,000 लोकांना मुख्यला बोलवलं. आता 1,000 पोस्टसाठी इंटरव्ह्यूला 3,000 लोकांना बोलवतील. म्हणजे तिघांमध्ये एक सिलेक्ट होणार. म्हणजे आता इथे चान्सेस आपले खूप वाढतात. आता इथे कशाची गरज आहे, तर सगळ्यात पहिले इंटरव्ह्यूची म्हणजेच पर्सनॅलिटी टेस्टची भीती मनातून काढा. व्यक्तिमत्व चाचणी आहे ही, तुमच्या नॉलेजची चाचणी नाहीये, ही तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. मग जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार
त्यामुळे आता बऱ्याच वेळेस मुलांना आता सुरुवातीपासून जे पूर्वचा अभ्यास पण नाही सुरू केला तरी मुलांना वाटतं की युपीएससी एमपीसीचा इंटरव्ह्यू हा खूप हायेस्ट आहे, खूप अवघड असतो, तिथून वापस यावं लागतं. तिघांमधून एक जर वापस येणारे आपल्याला नक्की माहिती आहे, पण त्या तिघांमध्ये मला तिथे राहायचंय, तर मी कसं राहणार, मी काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिले मी भीती काढेल. कारण की समोर जे बसलेले आहेत, अरे आता जर तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर तुम्ही मोस्ट प्रोबेबली मिलेनियल्स किंवा जनरेशन झी असणार. 1995च्या पुढे जर तुमचा जन्म झालाय तर तुम्ही जनरेशन झी असणार, म्हणजे जनरेशन झेड. आणि 95च्या आधी असेल तर मिलेनियल्स असतील. ओके, आता तुम्ही इंटरव्ह्यूला जाताय तर तुम्हाला तुमची जनरेशन झीची खासियत काय की तुम्ही लवकर गोष्टी शिकता, तुम्ही समजदार पण आहेत, तुम्ही इमोशनली वल्नरेबल पण आहात सोबत, ते पण खरं आहे, सायंटिफिक स्टडी आहे. म्हणजे तुम्हाला गोष्टी पटकन करतायत, पटकन लक्षात येत आहेत आणि तुम्ही त्याला इम्प्लिमेंट पण करू शकतायत. आणि तुमचा जो इंटरव्ह्यू घेणारे आहेत त्यांना खूप अनुभव आहे प्रशासनाचा, 25-25, 30-30 वर्ष त्यांची सर्व्हिस झालेली असणार आहे, ब्युरोक्रॅट्स ते आहेत. पण कुठेतरी त्यांच्याकडे काही डिसएडव्हान्टेज आहेत तर तुमच्याकडे ऍडव्हान्टेज आहेत, तुमच्याकडे काही ऍडव्हान्टेज आहेत तर त्यांच्याकडे काही डिसएडव्हान्टेज आहेत. म्हणजे वाईस वर्षा ह्या गोष्टी चालतात. त्यांना प्रशासनाचा अनुभव पण आधुनिक तंत्रज्ञान जेवढं तुम्हाला माहित असेल, सध्या ज्या ज्या गोष्टी चेंज होत आहेत आणि त्या तरुणांवरती, ज्या सर्वसामान्यांवरती कशा प्रकारे प्रभाव टाकतायत हे तुम्हाला चांगलं माहित असेल त्यांच्यापेक्षा. ओके, काही गोष्टी तुमच्याकडे पण चांगल्या आहेत आणि तुम्ही त्यांच्यासमोर बसतायत तर तुम्हाला फक्त इमानदारी ही गोष्ट पाळायची आहे, कारण की ते तुमची चेक करणार आहेत. ते बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित असतील त्यांना माहित नसतील आणि बऱ्याच अशा गोष्टी ज्या त्यांना माहित आहेत आपल्याला माहित नसतात. तर ह्या गोष्टी चालणार, हे नॉलेजचा खेळ आहे. पण ह्याच्यामध्ये याच्यावरती गोष्ट काय आहे तर तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही किती लायक आहेत आणि तुम्ही किती इमानदार आहेत, या गोष्टी तिथं चेक होणार. आता समजा माझं ग्रॅज्युएशन झालं इकॉनॉमिक्समध्ये किंवा पॉलिटिक्समध्ये किंवा सायन्स कुठेही झालं माझं, तर त्याच्यावरती मला खूप क्वेश्चन्स विचारते, 5-6 क्वेश्चन विचारले, 10 क्वेश्चन विचारले, मला आलं नाही तर कॉन्फिडेंटली त्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे, सॉरी सर, सॉरी मॅम, आय डोंट नो, मला माहिती नाही. बट काही क्वेश्चन विचारले जातील ते तुमच्या पर्सनॅलिटीवरती असतील, तुमच्या इंटिग्रिटीवरती असतील आणि तुमच्या ऍप्टिट्यूडवरती असतील, तुमच्या दृष्टिकोनावरती असतील. लाईक तुम्हाला विचारलं जाईल की अरे हा सांगा बरं, भारतामध्ये सध्या काय समस्या आहे, तुम्हाला काय वाटते की भारतामधली सगळ्यात मोठी समस्या काय आहे? मग आपण तिथे म्हणणार का सॉरी सर, आय डोंट नो? मग आपण ना नॉलेजच्या लायकीचे आहेत ना पदाच्या लायकीचे आहेत. तर तिथे आपल्याला सांगता येईल जे काय तुम्हाला वाटते. स्वच्छता सांगू शकतो आपण, जातीयवाद सांगू शकतो आपण, किंवा धार्मिक तेढ सांगू शकतो, रिजनलिझम सांगू शकतो, गरिबी सांगू शकतो, अनएम्प्लॉयमेंट, महागाई, तुम्हाला जे वाटायचे सांगायचे ते तुम्ही सांगू शकता. मग त्याला टॅकल कसं केलं जावं, मग तुमचे ओपिनियन द्या तिथे कसं टॅकल केलं जावं. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की वाय डू यू वॉन्ट टू जॉईन द सिव्हिल सर्व्हिसेस, तर सिव्हिल सर्व्हिसेस का जॉईन करायच्यात आपल्याला? आपली गोष्ट मी तुम्हाला म्हटले की सुरुवातीलाच आपल्या गोष्टी क्लिअर पाहिजेत की एक पोस्ट जी मला पाहिजे, IAS पाहिजे, IPS पाहिजे. का पाहिजे? स्वतःचं स्वप्न म्हणून नाही, आपण सोसायटीसाठी काय करणार, नेशनसाठी काय करणार हे क्लिअर असलं पाहिजे आणि ते तुम्हाला तिथे मांडायचं आहे. आणि इतक्या मोठा तुमचा अभ्यास झालाय, पॉलिटी, इकॉनॉमिक, जिओग्राफी, तुम्ही किती छान पद्धतीने सांगणार की तुम्हाला कोणकोणत्या सुधारणा करायच्यात प्रशासनात गेल्यावर. तर हे काही क्वेश्चन्स असतील जे तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी करतील. आता तुम्ही बघताय दिल्लीचे बरेचसे क्लासेस वगैरे असतील, इंटरव्ह्यूमध्ये कुठे काहीही क्वेश्चन विचारले जातात. कुणाशी लग्न कराल, पॉलिटिकल नेत्यांची नावं घेऊन, किंवा काही पण कॉमेडी क्वेश्चन्स विचारले जातात. युपीएससी मध्ये असे क्वेश्चन विचारले जात नाहीत. ही फक्त TRP आहे, हे ओळखून घ्या. युपीएससी काय आहे ना मित्रांनो, याबद्दल ना तुम्हाला टॉपर्स सांगू शकतील ना एक्स ब्युरोक्रॅट सांगू शकतील जे इंटरव्ह्यू कंडक्ट करतायत. युपीएससी बद्दल तुम्हाला चांगली माहिती जे घेईल कोण देऊ शकतं, ज्याने युपीएससी एमपीएससी अनुभवलेली आहे. आता माझं प्रिपरेशन 9-10 पासून होतं, तेव्हापासून आतापर्यंत नाही म्हटलं तर 12-13 वर्ष झालं. तेव्हापासून युपीएससीला बघत आलेले 2 ऑप्शनल्स, डिस्क्रिप्टिव्ह, आताचा सगळा प्रवास, म्हणजे युपीएससीच्या प्रेमातच पडलोय. म्हणजे स्वतःबद्दल मी सांगतोय असं नाही, अशी कोणतीही व्यक्ती जिने युपीएससी एमपीएससीला खूप जवळून अनुभवलेलं आहे, बघितलेले आहेत, चेंजेस पाहिलेले आहेत, क्वेश्चन्स पेपर, त्याचा पूर्ण प्रवास केलेला आहे, तर त्या व्यक्ती तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. असे गायडन्स देणारे व्यक्ती तुम्ही पकडा. आपण काय करतो, ऍडव्हर्टाइजमेंट्सला खूप भुरळ पडतो, म्हणजे आपण तहकीकात करत नाहीत पुढे जाऊन काय असेल काय नसेल, आपण जस्ट गोष्टी करू लागतो, ज्या गोष्टी दिसतात त्या करू लागतो. कारण की आपण जास्त वेळ देत नाहीत इन्व्हेस्टिगेशनला, आपण जास्त वेळ देत नाहीत पडताळणीसाठी. कुठेही विषयांचं नॉलेज तुम्हाला चांगलं मिळते ना, हा ठीक आहे, इतिहास या क्लासमध्ये या ठिकाणी क्लिअर होतोय, चांगल्या पद्धतीने क्लिअर होतोय, बस. त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी करत बसू नका. मग होतं काय, 5-5, 6-6 वर्ष अभ्यास चालतो आणि पोस्ट मिळत नाही. मी काय म्हटले, 60-70% तुमचा अभ्यास होऊ द्या, पण त्याच्यावरती तुमचा विश्वास असू द्या. कारण की तोच विश्वास पूर्व, मुख्य आणि मुलाखत तिन्हीमध्येच चालणार आहे. विश्वास स्वतःवर, आणि तो जर असेल तर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असेल, आणि आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर आपले कम्युनिकेशन स्किल आणि आपली पर्सनॅलिटी ही जोरदार असेल. आणि मग जोरदार पर्सनॅलिटी ज्याची आहे त्याला कोणी रोखू शकत नाही. ते छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला फॉलो करायच्या.
आणि सध्या आता जे अभ्यासाला लागतायत, नुकतंच आता ज्यांना अभ्यास करायचे ज्यांना ही पूर्व परीक्षा द्यायची एप्रिलची किंवा मे मधली युपीसीची किंवा जून मधली कंबाईनची, तर मित्रांनो आता राज्यसेवेबद्दल तुम्हाला सांगतो 8 महिने मुख्यला मिळणार आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला मी जसं म्हटलंय की विषयाची ओळख करून घ्या, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करा. तेवढा वेळ आत्ता लगेच ज्यांना अटेम्प्ट द्यायचा आहे हा 2024चा आणि नवीन अभ्यास करतायत त्यांच्याकडे तेवढा वेळ नसणार. तर त्यांनी काय करा, स्मार्ट स्टडी करा. पूर्व परीक्षेला जे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्याची एकदम लिस्ट करून घ्या आणि ते टॉपिक फटाफट 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 कंप्लीट करा. फटाफट म्हणजे एकदमच वरभर नाही, चांगल्या एकदा एका डेप्थ पर्यंत त्याच्यामध्ये जा. 4 महिने किती दिवस मिळत आहेत, प्रत्येक दिवस जे आपल्याला मिळतोय त्याचं युटिलायझेशन कसं करायचंय, मग संच बनवा. हिस्ट्रीसाठी किती दिवस, पॉलिटीसाठी, जॉग्रफीसाठी, इकॉनॉमिक्स, एका वेळेस एक विषय घ्यायचा आहे का 2 विषय घ्यायचा आहे, याच्यासाठी युट्यूबला खूप सारे व्हिडिओज आहेत. स्ट्रॅटेजी बनवणं, कोणते विषय मागे पुढे घेणं, तुम्हाला जसं सूट होतंय तसं ते करा. प्लॅन करा. 100 दिवस मिळत आहेत तर 100 दिवसाचा व्यवस्थित प्लॅन करा. प्रिलिम्स मध्ये जे जे महत्वाचे टॉपिक ते सगळे करून घ्या आणि कंप्लीट 1 वर्षाचं म्हणजे जानेवारी पासून ते ह्या मार्च पर्यंत, जानेवारी 23 पासून ते ह्या मार्च पर्यंतचं करंट अफेअर पण तुम्हाला करायचंय. आता पूर्ण वर्षाचे तुम्ही न्यूजपेपर वाचू शकणार नाहीत, त्याच्यासाठी जे 3-3 महिन्याचे बरेचसे मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये 3-3 महिन्याचे मॅगझिन्स, मंथली मॅगझिन सुद्धा मिळतात, तर ते मागवा आणि त्याच्यामधून पटापट तुम्ही काय करा, करंट अफेअर्स सुद्धा कव्हर करा. आणि हे सगळं करत असताना तुमच्यासारखे नवीन जुने विद्यार्थी असतील त्यांच्यासोबत ग्रुप डिस्कशन करा. रोज किमान 1 तास तरी क्वेश्चन आन्सर सेशन एकदम चालू द्या तुमचं, कारण की त्याचा फायदा तुम्हाला प्रिलिम्समध्ये खूप होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय का गडबड करायला किंवा थोडंसं फास्ट अभ्यास करायला, कारण की पूर्व आणि मुख्यमध्ये 8 महिन्याचा गॅप आहे आणि जर तुम्ही पूर्व परीक्षा पास करताय तर 8 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मुख्य परीक्षेचा अभ्यास होतो. सो त्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. तर पूर्व परीक्षा तुम्ही देऊ शकता, पासही होऊ शकता, पण तुम्हाला थोडंसं स्मार्ट वेनं प्लॅन करावं लागेल. काय अडचणीत असेल तर तुम्ही जे नंबर्स दिलेले आहेत शेवटी व्हिडिओच्या शेवटी त्याच्यावरती नक्की कॉल करा. तर मित्रांनो, ज्यांनी आता अभ्यास केलाय ते सुद्धा प्रिलिम पूर्ण करू शकतात. जे मागच्या वर्षीपासून अभ्यास करतात त्यांनी फक्त आता कॉन्फिडन्समध्ये राहायचंय, रिव्हिजन क्वेश्चन पेपर्स खूप जास्त सॉल्व्ह करायचे. आणि ह्या सगळ्यांसाठी मित्रांनो आता शेवटी तुम्हाला आपल्या अकॅडमीबद्दल पण सांगतो. खूप चांगले प्रामाणिक प्रयत्न केले जात आहेत, खूप डीप डाऊन विषय तुम्हाला दिले जात आहेत. पॉलिटीचे आता पूर्वच्यासाठी जेवढे लेक्चर्स अवेलेबल आहेत एप्रिलपर्यंत जेवढे होणार आहेत ते सगळे तुम्हाला मिळणार आहेत. मुख्यपर्यंत पूर्ण गव्हर्नन्स अँड ऑल तुम्हाला मिळणार आहेत. 150-200 लेक्चर्स तुम्हाला एका विषयाचे मिळत आहेत. म्हणजे खूप डिटेल, खूप डीपली आपण विषय घेत आहोत, सब्जेक्ट्स घेत आहोत. तर नक्की जॉईन व्हा. ऍप्लिकेशनची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. जसं तुम्हाला पटतंय, जसे जे जे कोर्स तुम्हाला आवडत आहेत ते नक्की जॉईन करा. कुठे काय प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या काय अडचणी असतील, माझ्याशी काय बोलायचं असेल तर दिलेले नंबर्स आहेत तिथे तुम्ही फोन करा, विचारा, मी तुमच्याशी बोलेल. प्लॅनिंग करताना, अभ्यास करताना काय अडचणीत असतील त्या सुद्धा तुम्ही तिथे मांडू शकता. थांबतो मी मित्रांनो इथेच. तुमच्या आणखी काय समस्या असतील, आणखी काय तुम्हाला विचारायचं असेल, बोलायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. थांबतो मी मित्रांनो इथेच. माझ्यातर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्याही खूप साऱ्या शुभेच्छा आणि येणाऱ्या परीक्षेसाठीही खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.